नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आजचा आपला विषय आहे तो म्हणजे कोरोना काळातल्या मेडिक्लेम प्रक्रियेसंदर्भातला. कारण मेडिक्लेम प्रक्रिया पूर्ण करताना नेमके काय बंधनं किंवा कोणकोणती कागदपत्र महत्त्वाची आहेत, कशा प्रकारे तुम्ही अप्रोच व्हायचंय आणि सध्याच्या काळामध्ये जेव्हा कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरण्याचं चिन्ह आपल्याला बघायला मिळते, पण सगळीकडे अजून ती स्थिती नाहीये. त्यामुळे मेडिक्लेम हा अत्यंत महत्त्वाचा घटक झालेला आहे आणि त्याच्यामुळेच एक महत्त्वाचा एपिसोड आम्ही आज घेऊन आलोय. आपल्या सोबत आहेत आपले जनरल इन्शुरन्स तज्ञ सचिन शेडगेजी. त्यांच्याकडे जाऊया आणि पहिला प्रश्न मी सचिनजींना विचारेन. तुम्ही देखील एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारत राहा. तुमचे प्रश्न आम्ही घेणारच आहोत. पण सचिनजी, एक महत्त्वाचा प्रश्न, जसा आपण म्हणतोय की कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये रुग्णालयातला किंवा हॉस्पिटल मेडिकेशन खर्च जो आहे तो वाढलेला होता. तर मेडिक्लेम प्रक्रिया त्याच्यासाठीच आज आपण हा विषय घेतलेला आहे. मुळात कोणकोणती कागदपत्र सध्याच्या काळात गरजेची आहेत कोरोना काळामध्ये, तुम्ही काय गाईड कराल याबद्दल? अश्विनजी, जर आपण बघितलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला काहीच सांगू शकत नाही कोणत्या माणसावर कोणती वेळ येईल. त्यामुळे ज्यांच्याकडे जी मेडिक्लेम पॉलिसी आहे तर त्यांनी 5 महत्वाचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगतो जे आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जी मेडिक्लेम पॉलिसी आहे त्याचं हेल्थ कार्ड आपल्या मेडिक्लेम पॉलिसी बरोबर येतं. तर बऱ्याच वेळा ते कॉर्पोरेट मध्ये असेल किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेतली असेल. जर हेल्थ कार्ड नसेल तर पॉलिसीची कॉपी जी आहे त्याचा फोटो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं. त्याचप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड, कॅन्सल चेक आणि ज्या विमा कंपनीमधून तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेतलेली आहे त्यांचा क्लेम फॉर्म हा तुम्ही पीडीएफ फॉर्म मध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. आणि मी म्हणेन कुटुंबातील प्रत्येक मेंबर्सकडे म्हणजे जे मेडिक्लेमच्या अंतर्गत कव्हर आहेत त्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा, जेणे की इमर्जन्सीला आपल्याला कॅशलेस हॉस्पिटलायझेशन क्लेम आपल्याला म्हणजे घेतेवेळी कोणतीही त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे की हे डॉक्युमेंट्स तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. दुसरं एक सांगू इच्छिन मी या ठिकाणी की बऱ्याच वेळा असं होतं की एखादा कुटुंबातील व्यक्ती जर कोरोनाग्रस्त झाला आणि त्याला ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची वेळ आली तर बऱ्याच वेळा आपण काय स्किप करतो की विमा कंपनीला इन्फॉर्म करण्याचं. आणि आजच्या काळामध्ये बऱ्याच म्हणजे विमे सेटल होण्यासाठी पण खूप डिले होतोय कारण खूप ताण आलाय इन्शुरन्स कंपन्यांवरती. त्यामुळे कमीत कमी तुम्ही जर तिकडे नोंदणी करून ठेवली आयदर थ्रू टोल फ्री नंबर किंवा त्यांचा वेबसाईटवर किंवा तुमच्या एजंटच्या थ्रू तुम्ही जर नोंदणी करून ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला क्लेम मिळण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होणार. बरं, प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे. सचिनजी, पहिला प्रश्न स्वप्नील थोरवे विचारत आहेत. रुग्णालय आणि उपचारांचा पूर्ण खर्च क्लेममध्ये न मिळणं आणि पैसे मिळायलाही 1.5-2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणं, तसंच काही रुग्णालय कॅशलेस सोय असताना उपचारांचे आगाऊ पैसे घेतात आणि मग उपचार सुरू करतात, अशा अनेक तक्रारी समोर येत असतात. तर त्यावर ऑप्शन काय, त्यावेळी मग कशी पावलं टाकायची? सचिनजी. ओके सर, मला वाटतं या ठिकाणी 3 वेगवेगळे प्रश्न विचारलेत आपल्याला. तर सगळ्यात पहिले गोष्ट म्हणजे की आपल्याला संपूर्ण रक्कम का मिळत नाही. तर आपल्याला माहिती असेल की जी सर्वसाधारण मेडिक्लेम पॉलिसी आहे त्यामध्ये नॉन मेडिकल आयटम्स आहेत, जसं पीपीई किट आहे, शिल्ड आहे किंवा हँड ग्लोव्ज आहे. हे सगळे नॉन मेडिकल आयटम्स जे असतात हे आपल्या सर्वसाधारण पॉलिसीमध्ये मिळत नाही. आणि जर आपण कोरोनाची ट्रीटमेंट बघितली तर ही जवळजवळ ट्रीटमेंट जवळ ते 10 ते 15 दिवस किंवा तर 30 दिवसापर्यंत सुद्धा जाते. त्यामुळे पीपीई किट्स आपल्याला नेहमी लागणार आहेत आणि त्यामुळे हा ऍडिशनल खर्च आहे हा खूप जास्त आहे कम्पेअरेटिव्ह त्यांच्या ट्रीटमेंटसाठी. त्यामुळे बऱ्याच वेळ ही अमाऊंट मिळत नाही. पण एक महत्वाची सूचना मी या ठिकाणी देईन की जेव्हा आपण क्लेम फाईल सबमिट करतो त्यावेळी तुम्ही तपासून घ्या की जसं उदाहरणार्थ तुम्ही एक प्रोफेशनल डॉक्टरने व्हिजिट केलंय पण त्यांनी त्याचं बिल दिलंय पण ते रिसिप्ट नाहीये, ठीक आहे. तर ह्या गोष्टी म्हणजे बिल आणि रिसिप्ट ह्या दोन्ही तुमच्या फाईलमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जी औषधं तुम्ही मेडिकल मधून मागवता त्याचं प्रिस्क्रिप्शन सुद्धा असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे ह्या कारणामुळे तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळत नाही, ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल त्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमधून जर बोललेत की आमचे नॉन मेडिकल आयटम्सचे पैसे जेवढे कमी लावता येईल किंवा ते कसे कमी करता येईल त्यावरती लक्ष द्या. दुसरा प्रश्न असा होता की कॅशलेस मध्ये डिनाय केलं तर आणि ऍडव्हान्स पैसे घेतले जातात हॉस्पिटलकडनं सचिनजी काही वेळा, असं त्यांचं म्हणणं आहे. कॅशलेस मध्ये कसं असतं ना, तुम्हाला जर आपण तिकडे गेलो तो इमर्जन्सी मध्ये आपल्याला तो जो एक ठराविक रक्कम तिथे आपल्याला डिपॉझिट ठेवावी लागते पण डिस्चार्ज नंतर ते पैसे मिळतात. पण आत्ताच्या घडीला असं होते की बरेचसे हॉस्पिटल्स
कॅशलेस देण्यासाठी डिनाय करतात. त्यामुळे जी आपली इन्शुरन्स रेग्युलेटरी बॉडी आहे IRDA यांनी सगळ्या विमा कंपन्यांना आणि ग्राहकांना सांगितले जर असं कोणी तुम्हाला आढळलं तर तुम्ही त्याची तक्रार नोंदवा आणि ह्याच्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर गेलात IRDच्या तिकडे संपूर्ण माहिती दिली आहे तक्रारी संबंधाची. ठीक आहे. आणि मला तिसरा प्रश्न आपला काय होता त्याच्यामध्ये एक तर त्यांनी विचारलेलं की रुग्णालय आणि उपचाराचा पूर्ण खर्च क्लेममध्ये न मिळणं. दुसरा मुद्दा होता पैसे मिळायला 1.5-2 महिन्यांपेक्षा जास्त काळ लागणं. आणि तिसरा होता की रुग्णालय कॅशलेसची सोय असताना आगाऊ पैसे मागतात. हो, सी कॅशलेसची जरी सोय असेल तरी आपल्याला म्हणजे जरी आपण पॅन्डेमिकच्या अगोदर पण बघितलं तरी एक ठराविक रक्कम आपल्याला तिकडे ठेवावी लागते. कारण बरेचसे अमाऊंट जर डिडक्ट करून आलं तर ती रिकव्हर करायची असते पेशंट्स कडून. त्यामुळे ती ठेवावी लागते. पण डोंट वरी, जर त्याच्यापेक्षा जास्त रक्कम जर इन्शुरन्स कंपनीने सेटल केली तर जी उर्वरित रक्कम आहे ही आपल्या अकाउंटला हॉस्पिटल ट्रान्सफर करतो. बर. पुढचा प्रश्न आहे ओमकार भोसले यांचा. सध्याच्या काळामध्ये कुटुंबासाठी जर विचार केला आपण तर मेडिक्लेम पॉलिसी सर्वोत्कृष्ट निवडायची झाली तर त्याच्यामध्ये कोणती निवडावी, त्याच्यासाठी निकष काय असावेत, अशा आशयाचा त्यांचा प्रश्न आहे. ओके. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की मेडिक्लेम पॉलिसी जेव्हा घेतो आपण त्यावेळी बघायचं की मला कॅशलेस फॅसिलिटीज जिकडून मिळतील त्या इन्शुरन्स कंपन्यांची मी मेडिक्लेम पॉलिसी प्रेफर करेन आणि घेऊ शकतो आपण. तर त्यामुळे ज्या ठिकाणी मी राहतो त्याच्या आजूबाजूला जे हॉस्पिटल्स आहेत, ठीक आहे, तर त्या हॉस्पिटलचे तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्ही ज्या इन्शुरन्स कंपन्यांमधून जी पॉलिसी घेणार आहेत त्या ठिकाणी हे कॅशलेस मध्ये आहेत का हॉस्पिटल्स. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं एक तुम्ही IRDच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा बघू शकता की सगळ्यात जास्त क्लेम सेटल करणाऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, तर त्यातली तुम्ही इन्शुरन्स कंपनी चूज करू शकता. किंवा तिसरं ऑप्शन आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या नातेवाईकाला बघायला हॉस्पिटलमध्ये जाता त्या ठिकाणी कॅशलेसचं डेस्क असतं हॉस्पिटलमध्ये आणि त्या ठिकाणी जर आपण विचारपूस केली की सगळ्यात चांगली जी सर्व्हिस देणारी कोणती इन्शुरन्स कंपनी, तिथून तुम्हाला ती माहिती मिळू शकते. अशा प्रकारे तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेतल्यावर इन्शुरन्स कंपनी निवडू शकतो. बरं. पुढचा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे की कोविड उपचारांवर होणारा खर्च बघता आमचा आधी असलेला आरोग्य विमा हा पुरेसा आहे का, ते कसं ओळखायचं, स्वप्नील थोरवे यांचा प्रश्न. आता जर आपण साधारण बघितलं तर कोविडसाठी जी एव्हरेज कॉस्ट आहे ही जवळजवळ 1.5 ते 2.5 लाखाच्या मध्ये येते. पण ठीक आहे, बऱ्याच वेळा आपण असं पण बघतो की 10 ते 15 लाखाचे क्लेम्स पण आपण बघितले. पण सर्वसाधारण जर तुमच्याकडे एक साधारण 5 लाखाची पॉलिसी असेल, ठीक आहे, आणि ते प्रत्येक समज 5 व्यक्ती आहेत एका कुटुंबामध्ये आणि प्रत्येकी 5-5 लाख आहे, तर कदाचित आजच्या वेळेला ती सफिशियंट ठरू शकते. पण जर तुम्हाला असंच वाटत असेल की नाही की मला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यायची असेल आणि अजून जर त्यामध्ये सम इन्शुरन्सची भर करायची असेल तर तुम्ही त्यावर एक टॉपअप पॉलिसी घेऊ शकता. किंबहुना मी म्हणेन की सध्या कोरोनाच्यासाठी एक स्पेशल पॉलिसीज इन्शुरन्स कंपनी लॉन्च केलेल्या, तर ती सुद्धा तुम्ही ऍडिशनल पॉलिसी घेऊ शकता. बरं. एक प्रश्न आलेला आहे, रक्षक विमा आणि कवच विमा या दोन विम्यांमधला फरक काय आणि मग त्याच्यामध्ये आपण निवडायचं कसं. रक्षक आणि कवच, तर कवच विम्यामध्ये कोरोना कवच इन्शुरन्स पॉलिसी जी लॉन्च केली आहे त्यामध्ये जेव्हा आपण हॉस्पिटलाइज होतो ट्रीटमेंटसाठी तर जेवढी रक्कम असेल हॉस्पिटल जेवढी रक्कम खर्च झाली तर तेवढी रक्कम आपल्याला आपल्या जी विमा राशी आहे त्याप्रमाणे परत मिळते. तर रक्षक पॉलिसीमध्ये लमसम अमाऊंट म्हणजे जर आपण 1 लाखाची जर पॉलिसी घेतली असेल रक्षकमध्ये आणि आपण 72 तासाच्या वर जर हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेतली तर इन्शुरन्स कंपनी लमसम तुम्हाला 1 लाख रुपये येते. रक्षकमध्ये मॅक्झिमम 2.5 लाखाचं विमा राशी आहे आणि कोरोना कवचमध्ये 5 लाखापर्यंत तुम्ही पॉलिसी घेऊ शकता. बरं. आणखी एक खरं म्हणजे या विषयाशी निगडीत खूप प्रश्न आपल्याला येत आहेत. त्याच्यामध्ये मनीषा अहिरे असं विचारतायत की यामध्ये सरकारी आणि खाजगी असे काही प्रकार आहेत का, तर त्या दृष्टीने काय सांगाल तुम्ही त्याला विम्यामध्ये. ओके, सरकारी आणि खाजगी आपल्याला माहिती आहेत की भारतामध्ये दोन्ही प्रकारच्या इन्शुरन्स कंपन्या आहेत. त्या ठिकाणी ज्या 4 इन्शुरन्स कंपन्या आहेत, न्यू इंडिया, नॅशनल, युनायटेड आणि ओरिएंटल, ह्या सरकारी कंपन्या आहेत आणि बाकीच्या ज्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या त्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये येतात. बट दोघांच्या पॉलिसीज किंवा त्यांच्यावर जे रेग्युलेटरी बॉडी आहे ती एकच आहे, IRDA. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही की कारण ज्या पॉलिसी त्या डिझाईन करतात आणि हे अगोदर आगाऊ अप्रुव्हल घेतल्याशिवाय त्या मार्केटमध्ये लॉन्च करत नाही. बरं.
विलास बोराडेंचा एक प्रश्न आहे की मेडिक्लेम असला की हॉस्पिटलवाले जास्त बिल आकारतात, मग त्यावेळी आपण काय करावं नेमकं? ओके सी हा म्हणजे खरं म्हटलं तर हा खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. कारण जेव्हा आपण बऱ्याच वेळा आपण असं ऐकतो की जेव्हा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जातो आणि खरंय. त्यावेळी पहिला विचारतो की बाबा माझ्याकडे मेडिक्लेम पॉलिसी नाही आहे, हो. तर ते एक रक्कम वेगळी असते. आणि जर तुमच्याकडे तुम्ही पॉलिसी असेल तरी रक्कम वेगळी असते. तर अशा वेळी शक्यतो तुम्ही कॅशलेस जर हॉस्पिटल निवडलं तर तुम्हाला बेटर होईल. कारण कॅशलेस हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स कंपनी आणि जे हॉस्पिटल्स त्यांच्या अगोदरपासूनच रेट्स डिसाइडेड असतात पर्टिक्युलर डिझीजसाठी. तर तुम्ही अशा वेळी प्रिफर करा की कॅशलेस हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेण्यासाठी. बर. अरुण देशमुख यांचा प्रश्न आहे की ऑनलाईन काढलेली पॉलिसी आणि ऑफलाईन काढलेली पॉलिसी याच्यामध्ये काही फरक आहे का? त्यांचा प्रश्नाचा विचारण्याचा अँगल त्यांनी पुढे असं म्हटलं की ऑफलाईन म्हणजे आम्ही एजंटकडनं एखादी पॉलिसी काढली आणि ऑनलाईन काढली, तर त्याच्यामध्ये काय फरक? सी दोन्ही पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन्स हे साधारण सेमच असतात. ठीक आहे. फक्त ऑनलाईन काढली तर साधारण एक तुम्हाला 4-5% किंवा 10% तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतं. ऑफलाईन घेतली तर तुम्हाला एजंटच्या थ्रू तुम्हाला घ्यावी लागते. फक्त जर तुम्ही ऑनलाईन घेत असाल तर क्लेम संदर्भाची जर संपूर्ण माहिती किंवा तुमची ज्यावेळी इमर्जन्सी येईल त्यावेळी जर तुम्ही त्या सक्षम असाल ती पूर्ण प्रोसेस करण्यासाठी, तर ऑनलाईन तुम्ही नक्की घेऊ शकता. पण तुम्हाला वाटत असेल नाही मला एक कोणतरी एक चांगला ॲडवायझर किंवा ज्याचा या क्षेत्रामध्ये नॉलेज असणारा माणूस हवा आहे की जो जेव्हा माझ्यावरती अशी कुठली इमर्जन्सी येईल त्यावेळी तो माझ्यासाठी बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत हे त्यांनी मला मदत केली पाहिजे, तर त्यावेळी तो एजंट तुम्हाला कामाला येतो. तर तुमच्यावर ते संपूर्णतः की तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन. रोहित यांचा प्रश्न आहे की एकदा ऍडमिट होऊन गेल्यानंतर फर्स्ट क्लेम सेटल झाला आणि मग पुन्हा ऍडमिट व्हायला लागलं तर दुसऱ्या वेळी क्लेम सेटल होतो? 100% सर. आता जर 5 लाखाची पॉलिसी आपल्याकडे आहे आणि पहिला वेळ ऍडमिट झालो आणि त्या ठिकाणी जर 2 लाखाचा आपण क्लेम घेतला, बरोबर, तर उर्वरित रक्कम 3 लाख रुपये तुम्ही मल्टिपल टाइम म्हणजे तिकडे असं कोणतेही नियम नाहीत की 1 किंवा 2 वेळा तुम्ही कितीही वेळा तुम्ही ऍडमिट व्हा आणि ती तुम्ही रक्कम घेऊ शकता. बर. इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि तुमचे प्रश्न सुरूच आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच मेडिक्लेम आणि त्याच्यानंतर येणारा खर्च, पोस्ट कोविड, काही टेस्ट संदर्भात देखील काही मंडळींनी प्रश्न विचारलेत की त्या टेस्टचा मग मेडिक्लेममध्ये आपल्याला खर्च मिळतो का? आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि हे सगळे प्रश्न सचिनजींना विचारूया. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतो. पाहता एबीपी माझा. आपण बघताय पैसा झाला मोठा, आमचा खास कार्यक्रम. आजचा विषय सुरू आहे कोरोना काळातली मेडिक्लेम प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण करायची. तुमचे भरपूर प्रश्न येत आहेत आपल्याला. सचिन शेडगेजी आहेत आपल्यासोबत, जनरल इन्शुरन्स एक्सपर्ट. महेश तेले यांचा प्रश्न आहे सचिनजी, मेडिक्लेममध्ये सर्व टेस्ट समाविष्ट असतात का ते विचारतात. जसं की HRCT स्कॅन आणि पोस्ट कोविड ट्रीटमेंटचा खर्च पण मेडिक्लेममध्ये मिळतो का? सचिनजी. येस. जर एखादी कोणताही आजार कोविडच नाही तर स्पेसिफिक कोविडच्या बाबतीत जर सांगायला गेलो तर टेस्ट म्हणजे ज्या दिवसापासून आपल्याला सिम्पटम्स दिसायला लागले त्या दिवसापासून हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट पासून ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या नंतर सुद्धा जवळजवळ 60 दिवसाचा खर्च आहे हा संपूर्ण आपल्याला मेडिक्लेम पॉलिसीमध्ये मिळतो. सर्वसाधारण कसं असतं की जरा तुमचा हॉस्पिटल लायसन्सचा क्लेम तुम्ही एकदा घेतला, ठीक आहे, त्यानंतरही सुद्धा तुम्ही 60 दिवसापर्यंत जो खर्च असेल तो तुम्ही पुन्हा क्लेम करून ते सुद्धा तुम्हाला पैसे तुम्ही घेऊ शकता इन्शुरन्स. बर. दिनेश पाटील असं विचारतात की मेडिक्लेम मध्ये आपल्या हॉस्पिटलचा किती कमीत कमी किंवा जास्तीत जास्त खर्च असा काही लिमिट आहे की तो आपण क्लेम करू शकतो? जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या रकमेची आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे, फॉर एक्झाम्पल जर मी 10 लाखाची पॉलिसी घेतली तर 10 लाखापर्यंत आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. बऱ्याच वेळा असं असतं की बऱ्याचशा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये की रिस्टेटमेंट क्लॉज असतो. म्हणजे जर 10 लाखाचं सम इन्शुअर्ड एक्झॉस्ट झालं त्यानंतर पुन्हा इन्शुरन्स कंपनी 10 लाख पुन्हा त्यामध्ये ऍड करते. तर हा जर क्लॉज तुम्ही चेक करून घेतला तर तुम्ही 20 लाखापर्यंत सुद्धा तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. एक प्रश्न विशाल यांचा आहे सचिनजी, ते असं विचारतात की जसं की आता आधार कार्ड आवश्यक आहे आपल्याला, ते प्रूफ म्हणून सबमिट करावं लागतं ठिकठिकाणी, तसं यापुढे कोरोना लस सर्टिफिकेटची कॉपी असेल तरच ती पॉलिसी ग्राह्य धरली जाईल का? असं घडू शकतं का भविष्यामध्ये, असं त्यांनी प्रश्न विचारला. नाही, कारण पेंडेमिक सिच्युएशन मध्ये जे सध्या लसीकरण चालू आहे त्याचा साधारण इन्शुरन्स पॉलिसी बरोबर आता तरी काही संबंध नाही किंवा या संदर्भातलं कोणतेही सर्क्युलर रेग्युलेटरी बॉडीकडून आलेलं नाही किंवा विमा कंपनीने असं काही त्यांचं नियमावली बनवलेलं नाही. तर सध्या तरी असं काही होण्याची शक्यता दिसत नाही. बरं. लक्ष्मीकांत देशमुख असं विचारतायत की पोर्टेबिलिटी ऑफ हेल्थ इन्शुरन्स याच्याबद्दल तुम्ही काय गाईड कराल, ते कसं करायचं नेमकं?
येस, बऱ्याच वेळा अश्विनजी आपण सध्याच्या काळात बघतोय की बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट्स असे आहेत की इन्शुरन्स कंपनी पॉलिसी रिन्यू करते वेळी खरंय. प्रीमियम वाढवून देते. कारण एकतर इन्शुरन्स कंपनीच्या ज्या स्वतःचा लॉस रेशो मेंटेन करण्यासाठी म्हणून तो प्रीमियम वाढवून देते. तर अशा वेळी जर एखादा माणूस वर्षाला 50,000 जर प्रीमियम पे करत असेल आणि जर त्याला दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीकडे मध्ये 30-35 मध्ये सिमिलर पॉलिसी, सिमिलर टर्म्स अँड कंडिशन जे पॉलिसी असेल तर त्या ठिकाणी डेफिनेटली पोर्ट करण्याचा विचार करावा. फक्त 2 महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही पॉलिसी पोर्ट करता. एक तर ऑलरेडी कोणता तिकडे आजार असेल त्या माणसाला, ठीक आहे, तर त्या ठिकाणी जी नवीन इन्शुरन्स कंपनी आहे तर त्याला ते त्या ठिकाणी काय वेटिंग पिरियड अप्लाय करते हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. आणि सर्टन तिकडे वेटिंग पिरियड्स असतात तर ते त्या पॉलिसीमध्ये नमूद करून म्हणजे ते येतात पॉलिसीमध्ये. तर त्यावेळी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या दोन्ही चेक करणं जेव्हा आपण पोर्ट करतो. धनंजय असं विचारतायत की हॉस्पिटल रजिस्ट्रेशन चार्ज दिले जात नाहीत का? नॉर्मली डिपेंड आहे इन्शुरन्स कंपनी टू इन्शुरन्स कंपनी, पण बऱ्याच वेळा रजिस्ट्रेशन फीस दिली जात नाही इन्शुरन्समध्ये. राहुल यांचा प्रश्न आहे की एका वेळी जर 2 मेडिक्लेम असतील आपल्याकडे तर मग कशी आपण तिकडे प्रोसेस करायची आहे, दोन्हीचा लाभ आपल्याला मिळेल का, असं त्यांचा विचार. नॉर्मली विमा हा असा असतो की तुम्ही कुठल्या तरी एकाच विमा कंपनीमधून तुम्ही तो लाभ घेऊ शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा जर 3 लाखाचा क्लेम आला आणि माझ्याकडे 2 पॉलिसीज असतील तर मी 3-3 लाख रुपये नाही घेऊ शकत. जर माझ्याकडे 2 पॉलिसी, एक 3 लाखाची आहे आणि दुसरी 5 लाखाची आहे, तर माझे 3 लाख एक्झॉस्ट झाले आणि माझा टोटल क्लेम जर 5 लाखाचा असेल तर एका पॉलिसीमधून 3 लाख आणि उर्वरित रक्कम दुसऱ्या पॉलिसीमध्ये घेऊ शकता. पण तुमच्या जो हॉस्पिटलायझेशनचा जो खर्च आहे त्यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही विम्यामार्फत घेऊ शकत नाही. मंगेश पवार यांचा प्रश्न आहे, त्यांचं विचारणं आहे की पीपीई किट या इन्शुरन्सच्या अंडर कव्हर केलं जातं का? पीपीई किट सर्वसाधारण जी आपली मेडिक्लेम पॉलिसी आहे त्यामध्ये पीपीई किट नॉन मेडिकल आयटम मधून म्हणून काउंट केलं जातं. त्यामुळे पीपीई किट सर्वसाधारण पॉलिसीमध्ये कव्हर केले जात नाही. पण सध्या ज्या कोरोना कवच जी पॉलिसी आहे त्यामुळे पीपीई किटचे पैसे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देते. बरं, एक प्रश्न म्हणजे याच्यामध्ये अनेक खरं तर प्रश्न येत आहेत अजून, पण मला तुम्हाला विचारायचे की सध्याच्या काळामध्ये जेव्हा की ही सगळी पॅन्डेमिक सिच्युएशन आणि प्रत्येकजण या आरोग्यविषयक चिंतेने ग्रासलेला असतानाच ही प्रोसेस करताना जसं की काही कॉपीज किंवा काही कागदपत्र आपण म्हणूया ही फिजिकली सबमिट न करता फोटोकॉपी किंवा स्कॅनच्या माध्यमातून सबमिट केली तर प्रोसेस होते का, आपल्याला फिजिकल कॉपीज द्यावी लागते, काय सांगा? 100% नॉर्मली आपल्याला माहिती आहे की पॅन्डेमिकची अगोदरची सिच्युएशन अशी होती की ज्या ठिकाणी जोपर्यंत आपण ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन्शुरन्स कंपनी किंवा टीपीए मध्ये सबमिट करत नाही तोपर्यंत इन्शुरन्स कंपनी ती रक्कम देत नाही. पण हल्ली जर तुम्ही डॉक्युमेंट्स तुमचे स्कॅन करून टीपीए किंवा इन्शुरन्स कंपनीला पाठवलेत तर त्या बेसिसवर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी क्लेम सेटलमेंट देते. पण एक सर्टन पिरियडच्या नंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट्स आहेत हे सबमिट करणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी क्लेम सेटल झाला तरी ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जपून ठेवा. इन्शुरन्स कंपनी तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स केव्हाही मागू शकते. बरं, शेवटची काही सेकंद आहेत अगदी. खरं तर प्रश्न खूप येतात पण आपल्याला इकडे या एपिसोडमध्ये थांबावं लागेल. सचिनजी, 3 कोणते प्रामुख्याने मुद्दे हा क्लेम आपण अप्रोच करताना कंपनीकडे आपल्याला पाळावे लागतील किंवा आपल्याला ते लक्षात ठेवून पुढे जावं लागेल? 3 अशा कोणत्या गोष्टी तुम्ही सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? येस, सर्वात महत्त्वाचं जेव्हा कोरोनाची आपण जेव्हा ट्रीटमेंट घ्यायला एका हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळी तुमची जी टेस्ट जिकडूनही करा म्हणजे ज्याही लॅबोरेटरीमध्ये करणार ती लॅबोरेटरी आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करा ते हॉस्पिटल लॅबोरेटरी गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेलं असावं कोरोना टेस्टसाठी किंवा हॉस्पिटलायझेशनसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे की जसं सांगितलं की जेव्हाही तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे येतात तर कृपया पूर्ण त्याची फाईल जी असेल प्रत्येक डॉक्युमेंट तुम्ही चेक करा आणि त्याची एक नोंद करा अनेक्सर टाईप तुमचं बिल टोटल किती झालेलं आहे जेणे की तुम्हाला पुन्हा पुन्हा इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन ते पैसे मागण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हाही असा कुठला इन्सिडेंट होतो तर प्लीज तुम्ही कमीत कमी जो क्लेम आहे हा तुम्ही इन्शुरन्स कंपनीमध्ये रजिस्टर करून ठेवा जेणे की येणाऱ्या काळात डॉक्युमेंट्स सबमिट करायला वेळ झाला तरी तुम्हाला ते पैसे संपूर्ण मिळू शकतात. खरं आहे. किंवा सचिनजीने आपल्याला सांगितलेलं आहे कोणकोणत्या गोष्टींची पथ्य पाळणं इकडे गरजेचं आहे कोरोनाच्या काळामध्ये मेडिक्लेमच्या दृष्टीने. या एपिसोडमध्ये आपल्याला इकडे थांबावं लागेल. ज्या प्रेक्षकांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारले त्यांचे आभार. येणाऱ्या काळामध्ये असेच आणखी काही एपिसोड जे तुमच्यासाठी या सगळ्या आव्हानात्मक काळामध्ये उपयुक्त ठरतील आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सचिनजी, धन्यवाद खूप खूप या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. आणि याचसोबत पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबतोय. एक छोटासा ब्रेक. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.